सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे। उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्रबिंदू असलेल्या नाशिकमध्ये सर्वच राजकीय पक्षांचा अपक्ष उमेदवारांनी प्रचाराचा वेग वाढवलाय। प्रभाग क्रमांक 3 मध्ये अपक्ष उमेदवार रुची कुंभारकर यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचं चित्र पाहायला मिळतंय। आज त्यांनी घरोघरी जात प्रचार करत असून परिपत्रकांच्या माध्यमातून मतदारांशी थेट संवाद साधलाय। या प्रचाराला मतदारांकडून उदंड प्रतिसाद मिळताना दिसतोय। अनेक नागरिकांकडून यावेळी विश्वास जुना रुची भाऊ पुन्हा सांगाल कुंभारकर यांनी आजपर्यंत प्रभागात खूप सारी विकास कामे केलेत। यापुढे देखील त्यांना प्रभागात सर्वांगीण विकासासाठी आम्ही नगरपालिकेत एकजुटीने पाठवणार असल्याचा निर्धार सर्वसामान्य मतदारांनी व्यक्त केला। नगरसेवक रुची भाऊ कुंभारकर यांच्या कामाची खूप चांगलं काम आहे संपूर्ण प्रभाग क्रमांक 3 मध्ये आणि त्यांच्या खंबीर नेतृत्व लाभलं सर्वांना। खूप चांगलं काम करतात ते आणि प्रत्येकाच्या समस्येच्या अडचणीच्या वेळी एक फोन केला तरी पटकन हजर होऊन जातात। ते तत्पर काम आहे, एकदम तत्पर काम आहे, खूप चांगलं काम आहे त्यांचं। क्रमांक 3 मधील रुचिभाऊ कुंभारकर, विश्वास जुना रुचिभाऊ पुन्हा, उत्तम कामगिरी आणि आज त्यांनी प्रभागामध्ये प्रत्येक घरामध्ये घरोघरी भेट देऊन उत्तम रॅली वगैरे काढली। आमचा पूर्ण साथ रुचिभाऊ कुंभारकर यांना आहे आणि पूर्ण पाठिंबा आहे। आम्हाला फक्त रुचिभाऊ हवेत। या प्रभागातले जे कार्य उत्तम त्यांनी केलेले आहेत आणि त्यांना पाठिंबा द्यावा। आपल्या प्रभागातील रुचिभाऊ कुंभारकर अत्यंत प्रभावशाली व कार्यतत्पर नगरसेवक आहेत, माजी नगरसेवक आहेत। त्यांच्या रॅलीला उत्तम प्रतिसाद लाभत आहे। त्यांनी अनेकांच्या अडीअडचणींवर काम केलेले आहे। तसेच त्यांचं शून्य म्हणजे दादागिरी वगैरे गुंडराज वगैरे तसा काही नाही। त्यामुळे सर्व प्रभागातील नागरिक, सर्व जनता तरुणांपासून तर ज्येष्ठांपर्यंत त्यांच्यावर प्रेम करते। तर यावेळेस त्यांना अपक्ष उमेदवारीने आपण 6 नंबरचं बटन दाबून एअर कंडिशनर निशाणीवर बटन दाबून त्यांना भरघोस मतांनी विजयी करा। आज प्रभाग क्रमांक 3 मध्ये मी प्रत्येक घरोघरी जाऊन भेटी घेत आहे। या ठिकाणी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी लाभत आहे। ज्या ज्या ठिकाणी जातोय त्या ठिकाणी लोक स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी स्वागत करताय आणि एक समर्थनार्थ असं पाठिंबा देऊन या ठिकाणी हक्काचा माणूस म्हणून आम्ही तुमच्याकडे बघतो आणि तुम्हालाच 100% विजय करू असा विश्वास या ठिकाणी नागरिकांनी दिला। गेल्या 10 वर्षापासून या ठिकाणी मी या भागामध्ये प्रतिनिधित्व करतो। तसेच गेली 4 वर्ष प्रशासकीय राजवट होती आणि या 14 वर्षाच्या कालखंडामध्ये सातत्याने जनसंपर्क लोकांमध्ये मिळून मिसळून राहून त्यांच्या असलेल्या महत्त्वाच्या ज्या गरजा आहे त्यावर काम करून एक सामाजिक बांधिलकीसुद्धा मी जपण्याचं काम केलं आहे। म्हणून नक्कीच या ठिकाणी नागरिकांचा प्रतिसाद बघितला तर आपल्या लक्षात येईल की नक्कीच माझा विजय हा 100% होईल, यातील मात्र शंका नाही। आणि ज्या काही गोष्टी आहेत त्या नागरिकांना सर्व माहिती आहे। धन्यवाद। आगामी महानगरपालिका निवडणुकीत नाशिक महापालिकेवर पक्ष उमेदवारांची संख्या जास्त असू शकते असा अंदाज देखील सर्वसामान्य मतदारांकडून व्यक्त केला जातो। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।